सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू आर न्यू ब्लॉग. कसली गुड मॉर्निंग गाईज. आजचा प्लॅनच फ्लॉप झाला. मी तुम्हाला 2-3 दिवस झालं ब्लॉगमध्ये सांगत होतो की मी मंडेला जाणार आहे माझ्या एकदम फेवरेट पर्सनला भेटायला. पण जिथं जायचं होतं ते कॅन्सल झालं, कारण घरात मम्मीला पण प्रॉब्लेम आला आणि माझ्या बहिणीला पण. आणि आता सांगूनच टाकतो कुठं जाणार तो. सो आम्ही आमच्या गुरूंना भेटायला उमेश पप्पा तागोंडे यांना भेटण्यासाठी जाणार तो. पण आता तो प्लॅन फ्लॉप झालाय. आजचा दिवसच घाण झाला माझा. ज्या गोष्टीसाठी आपण खुश असतो ना, ती गोष्ट होतच नाही. मी एवढा एक्सायटेड होतो तिथे जाण्यासाठी. 3-4 दिवस झाले. प्लॅन फ्लॉप झाला. आता काय करू पण शकत नाही. बघू आता परत अजून थोड्या दिवसांनी पण जाणार आहे. म्हणून कधीच कोणत्या गोष्टीसाठी एक्सायटेड नाही व्हायचं. एक्सायटेड जर झालं सो आपला प्लॅन फ्लॉपच होणार. म्हणून आता उठून आंघोळ वगैरे केली आणि आता बघू काय होईल ते पुढे. सो गाईज, आता बघा मी कसं किचन आवरलं स्वच्छ. सो गाईज, आता पप्पांना म्हणतोय जेवण. सो गाईज, आता आलोय कलर घेण्यासाठी. मला गोल्डन फॅब्रिक कलर घ्यायचा होता. हा कलर घेतला आहे. सो गाईज, तसंच आलो होतो मी कुरकुरे घेण्यासाठी. आणि निघालोय सो गाईज, आता आलो घरी. सो गाईज, आता घेऊन आलो हे सगळं. मेन तर ह्याच्यासाठी गेलो होतो. मला हा एकदम बारका असा ब्रश आणि हा गोल्डन कलर आणायचा होता, ज्याच्यामुळे आपली पेंटिंग राहिली होती. आणि म्हणून हे पण घेऊन आलो लगेच. तिथं आपलं काम. आणि चू खूप सतवते, खूप म्हणजे खूप. मला असं घाण तर वाटत होतं, कारण जिथं मला जायचं होतं ते कॅन्सल झालं. पण तरी पण मी स्टोरी ठेवली आहे. आमचा आधीचा एक फोटो होता, त्या फोटोची. आणि आताच मम्मीला चहा वगैरे करून दिला. हे झाल्यानंतर बघू, टाइम थोडा काढून आपल्या त्या पेंटिंगवरती टाइम द्यावा. कारण कलर घेऊन आलोय, मग आता ते करून टाकू थोडं. म्हणजे अजून त्याचं लय काम बाकी आहे. हळूहळू करणार आहे, पण करणार आहे. आणि आज एवढं गिल्ट होत आहे ना, की जिथं जायचं होतं ते कॅन्सल झालं आज माझं. पण तरी जाणार आहे आता थोड्या दिवसांनी. पण काही दुसरी ट्रिपची प्लॅनिंग झाली, पण ते आता मी नाही सांगणार, नाहीतर ते पण कॅन्सल व्हायची. दुसरीकडे जाणार आहे आम्ही त्या ट्रिपसाठी. आजच मला असं कळलंय. सो ते तुम्हाला मी नंतर सांगणार. पण शी गाईज, असं नसतं यार. उगाच मी एक्सायटेड झालो आणि 2 जणांनी घाण केली मध्ये. सो पण जाऊ नंतर. आणि हे बघा आपली पेंटिंग कशी. सो गाईज, भेटू आता थोड्याच वेळात. बघू काय करायचं काय नाही. सो गाईज, आता बाकीचं सगळं आवरून झालं आणि कपडे मशीनला लावले. बारक्या भावाला म्हणलं तो वाळू. तो आता कपडे वाळू घालतोय. अर्धे बाल्कनीत, अर्धे इथे. बाल्कनीतले मी वाळू घातले आणि आता हे सुकलेले कपडे घरी मारून. हे 3-4 दिवस सगळं काम आम्हालाच करायचे म्हणल्यावर गाईज.
इथं या ड्रॉइंगचं काम करतो, होटांचं आणि डोळ्याचं, बाकीचं नंतर, नाहीतर काहीतरी थोडंसंच करणार आहे आता, जास्त नाही. सो गाईज असं काही केलं आहे आता ह्याच्यावरती. सो गाईज या व्लॉगला इथेच एंड करूयात. लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. बाय.